श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। श्री कृष्ण गोपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, दीन दयाल हरे, रथ हाकेरना भूमि में औरा, कर्म योग के मर्म बतावे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, अजर अमर है परम तत्व काया के सुख दुख समझावे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल हरे, सखा सारथी शरणागत के, सदा कृतपाल हरे, श्री कृष्ण गोपाल हरे, दीन दयाल 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 हरे। श्री गोपाल कृष्ण महाराज की जय। दंडवत हो। आपण नामाचे 10 अध्याय त्याचं व्याख्यान करण्याचा प्रयत्न करत आहोत। जिल्हा अहिल्यानगर, तालुका पारनेर या तालुक्यामध्ये गाजरे साथ या वस्तीवर आपला शिदोरी सत्संग चालू आहे। ही ज्ञानमय शिदोरी आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत। ज्ञानाची शिदोरी संपत नसते, खाण्याची शिदोरी संपून जात असते, ती जीर्ण होऊन जाते, नासून जाते। ज्ञानमय शिदोरी कधीच नासत नाही, ती वाढत जाते। आणि त्या नामाचे फायदे 10 आपण ते बघत आहोत। नामाचे 10 ठाणे, त्याचे फायदे आपण काल बघितलं की नाम सकळ निरोध परिहरी, नाम निरोध परिहरते। नागदेवाचार्यांचे पोट दुखत होतं डोंगरगामला, आणि मग देव म्हणले काही धोंडे इकडे ठेवा, जेजी महाराज माझं पोट दुखतंय, तुम्ही ठेवा तर खरी, आमची आज्ञा आहे। जेजी महाराज पोट दुखते, तुम्ही उठा तर खरी, है ना, कराल तर होईल किंवा। आणि नागदेवाचार्य उठले आणि व्यापार करायला लागले। जसा जसा व्यापार करायला लागले तसं तसं पोट दुखणं कमी होऊन गेलं। ऐसे नाम सकळ निरोध परिहरी, असं नाम सकळ निरोध परिहरते।
आता हे काल आपण बघितलं. आज आपल्याला तरी नाम वाजत वारा धरी तेच केवे. नाम वाजत वारा धरते आणि म्हणून हा एक फायदा आहे. एखादा देवाचा अनुसरलेला पुरुष जर कोण्या झाडाखाली बसलेला असेल आणि वीज पडणार असेल, नाम वाजत वारा धरी, त्या ठिकाणी तो अनुसरलेला पुरुष त्या नामस्मरण केल्यामुळे उठून जाईल आणि काही वेळातच त्या ठिकाणी काही होऊन जाईल. आणि मग त्या पुरुषाला, त्या अनुसरलेल्या पुरुषाला कळून जात की नामाचं साह्य मला झालेलं आहे. नाम वाजत वारा धरी. वाटोळ येते मित्रांनो, मोठी वाटोळ येते, चक्रीवादळ येत असत. तुम्ही अनुभवला असाल कधी. इतर समाजाचे लोक किंवा इतर पंथाचे लोक त्यांच्या त्यांच्या कुलदैवताचं नाम घेतात. वाटोळ आलं की वाटोळीमध्ये पत्र वगैरे काही पण उडून जातात. जर पत्र जर उडून गेले ना, तर वरती पत्र कुठे उडून जातील आणि केव्हा कुठे पडतील, कोणाच्या अंगावर पडतील हे पण नाही सांगता येत. त्यावेळेस ज्या त्या पंथाचे लोक ज्या त्या कुलदैवताचं नाव घेत असतात आणि आपण आपल्या देवाचं नामस्मरण करत असतो. नाम वाजत वारा धरी. त्यावेळेस वाटोळ आलेली, चक्रीवादळ आलेलं आपल्या घरापर्यंत जे येणार आहे ते नामस्मरणामुळं. नाम वाजत वारा धरी, नामस्मरण केल्यामुळं ते आपल्या घरावर येणार नाही. असं परमेश्वराचं नामस्मरणाचा फायदा आहे. अजून नाम वाजत वारा धरी कोणी न्याय. म्हणून या ठिकाणी उपलॉन देऊन सांगत आहे. नाम वाजत वारा धरी तेच केवी, नाटो मे ग्रामी साधाय साची लिळेच निन्याये. साधाच्या लिळेचे निन्याय. साधाला त्या नामाने साह्य केलं आणि म्हणून तो या ठिकाणी लळा सांगत आहे की कोणी न्याय. मग साधा गंगेकडनं इकडे येत होती, डोमेग्रामकडे, राजमठाकडे येत असताना साधेला एक बैलाची आणि गायीची जोडी घातलेली दिसली खाटीक लोकांनी. बैलाच्या आणि गायीची खाटीक लोकांनी जोडी घातलेली आहे आणि बैल गायीला ओढत आहे, असा प्रकार आहे. साधाने बघितलं ते किती बैल या गायीला ओढून नेत आहे असं बघितलं. साधा कंटाळली. गंगेकडनं मठाकडे येत असताना हे साधा बघत आहे आणि मागच्या बाजूंना जो गुरे चालवत आहे तो आड्या मारत आहे, असा प्रकार आहे. तुम्ही बघितलं असाल कधी, ज्या वेळेस बैल या गावावरून त्या गावाला नेल्या जातात विकण्यासाठी, तेव्हा बैल टेम्पो मध्ये, पिकअप मध्ये नेल्या जात नव्हते. मग या गावावरून त्या गावाला नेण्यासाठी एक गुराखी भेटायचा आणि मग त्या गावामध्ये नेऊन ते विकायचे.
बाजार ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी ते घेऊन जायचे. अशा प्रकारे नाम वाजत वारा धरी, अशा प्रकारे नाम वाजत वारा भरतो. आणि मग स्वामींकडे ते आलेले आहे आणि स्वामींना ते सांगते, महाराज मी येताना ना एक गाईची आणि बैलाची जोडी बघितली. वाटाने चालले होते. बैल तिला खूप ओढत होता, गाय अशी मागे ताणून चालत होती आणि मागचा गुराखी तिला मारत होता. देवा कसे लोक आहेत ना, असे का करतात? आणि मग देव म्हणतात, बाई हे काही नाहीये, एक काळ असा होणार आहे की इतर देशीचे तुरक लोक येतील आणि तुम्हाला धरतील. साधा म्हणते, देवा हे लोक कस काय धरू देतील? ते काय गुरं थोडंच आहेत, गाई बैल थोडंच आहेत, हे धरू देणार नाहीत. देव म्हणतात, बाई ते बलियार आहे, ताकदवर असतील, तुरक लोक ताकदवर असतील, त्यांच्या हातात हत्यार असेल, असे परक्या देशीचं राज्य आपल्या देशावर होईल. कसे धरतील म्हणून देव सांगत आहेत. बाई ते धरणार, देवा ते धरू देणार नाही. धरल्यावर ते सोडून जातील, स्वतःला असं करतील. देव म्हणतात, बाई त्यांच्या कानामध्ये दोरी ओवतील आणि दुसऱ्याच्या कानात दोरी ओवतील आणि त्यांना बांधतील आणि त्यांची जोड घालतील. जसे या गाईची आणि बैलाची तुम्ही जोड बघितली ना, तशी माणसाची बाईची जोड घालून ते तुरक लोक हाणत नेतील. आणि अजूनही जर कानात त्या ठिकाणी जोड घालून जर काही येत नसतील तर इथं मानेकडे, या मानेच्या मध्यभागी साखळ दंडाचा दोर ओवतील, या ठिकाणी कांक्रतील आणि याला बांधून त्या दुसऱ्या माणसाला बांधतील आणि अशा जोड्या जोड्या घालतील. असे हे तुरक लोक त्या ठिकाणी आपल्याला बांधून नेतील. आणि एखाद्याने असंही करू दिलं नाही तर त्याच्या नाकात व्यसन घालतील. तुम्ही कधी अस्वलाची व्यसन बघितले का? नाकात असते. काही लोकांच्या बायांच्या नाकामध्ये नती असतात, तशा यसनी घालतील ते तुरक लोक तुम्हाला. असं देव सांगत आहेत, बाई हे तर काहीच नरक नाहीये. एक काळ असा येणार आहे की आपल्यावर राज्य करणार आहेत लोक. एक काळ येऊन गेला मित्रांनो आपल्यावर, इंग्रजाचा. आपल्यावर राज्य केलं, आपल्याला अवताला चुकलं का नाही केलं? अनुभवला ना. आता त्याचा इतिहास तुम्ही वाचून बघा थोडासा. असा प्रकार आहे. आणि मग साधा कंटाळले. देव म्हणतात, बाई इतकंच नाही, चांगले चांगले ते गुलाम करतील आणि काही चांगले चांगले दुसऱ्या देशाला नेऊन विकतील. असं होणार आहे. आणि जे चांगले नाहीत असे तसे त्यांना कामाला लावतील, अवताला झुकतील, दास्य करून घेतील, गुलाम करतील. गुलामीच्या राज्यातून आपण आलोय मित्रांनो, जरा विचार करा. सांप्रत ही बघायला भेटू शकतं आपल्याला हे. म्हणून हे जर बघायचं नसेल तर देवाला शरण जा. साधा कंटाळून गेली, महाराज मी हे न देखावे, मला हे दिसू नये महाराज, तोपर्यंत मी आपल्याजवळ असावे.
देवाने वरदान दिलं साधेला, न भिया हो साधे हो, येथुनी वाजत वारा धरिजेल. घाबरू नका साधे हो, तुम्ही आम्हाला विनंती केली, प्रार्थना केली ना, हे मला दिसू नये, मला होऊ नये, आम्ही तुम्हाला होऊ देणार नाही. पण जे आमच्या जवळ पोहोचतच नाही, आमच्याकडे प्रार्थना करतच नाही, आम्हाला क्षमा मागतच नाही, त्यांची कवण गती होईल ते काय सांगणार. अशा प्रकारे नाम वाजत वारा धरी. डोमे ग्रामी साधाची लिळेचे न्याय. अशा प्रकारे देव एवढं मोठं विघ्न येणार सुद्धा त्या ठिकाणी तारतात. कशामुळं? नामामुळं, नामस्मरण केल्यामुळं. जी महाराज माझं हे न व्हावे, माझं मी हे न देखावे, अशी प्रार्थना केली, देवाने वरदान दिलं साधेला. न भिया हो साधे हो, येथुनी तुम्हावरी वाजत वारा धरिजेल. ऐसे नाम वाजत वारा धरी. अशा प्रकारे नाम वाजत वारा धरते. आणि यावर देवाने रिनायताचा दृष्टांत निरूपण केला आहे. तोच रिनायताचा दृष्टांत कसा आहे म्हणाले, कोणी एको रिनायत असे. कोणी एक रिनायत असतं म्हणजे त्याच्याकडे ऋण झालेलं असतं, त्यांनी सावकार लोकांकडनं ऋण घेतलेलं असतं. मग एकाचं देणं झालं नाही म्हणून त्यांनी पुन्हा दुसऱ्याचं घेतलं, दुसऱ्याचं देणं झालं नाही म्हणून तिसऱ्याचं घेतलं, चौथ्याचं घेतलं, एकाचंही देणं झालं नाही. आणि मग पहिल्याने व्याजाला व्याज लावलं, दुसऱ्याने व्याजाला व्याज लावलं, तिसऱ्याने व्याजाला व्याज लावलं, चौथ्याने व्याजाला व्याज लावलं. त्याला ऋण देणं होईना, शेतात थांबतो पिकाला. असा रिनायताचा दृष्टांत निरूपण केला. आणि मग तो आईसा भूबगला त्रसला, रायासी शरण रिगे. राजाला शरण जातो, महाराज माझ्याकडे खूप ऋण झालाय, मी देऊ शकत नाही. आता ज्यांच्यावर ऋण होतोय ते लोक कदाचित आत्महत्या करतात, आणि ज्यांच्याकडे झालंय ते राजाला विनंती करतात की राजन मला हे कर्ज माफ करा, माझ्याकडनं फेडलं जात नाही. अजून सरकार आपलं कर्ज माफ करू राहिलंय. तस हा जीव त्या राजाला शरण जातो आणि त्या ठिकाणी म्हणतो मला वाचवा, माझ्या मागे सावकार लागले, मला यांचं देणं होत नाही. राजा त्याला पाठीशी धरतो आणि काय म्हणतो, यांनी व्याजाला व्याज लावलेलं असताना, आणि मग तो म्हणतो अर्ध सोडवी, अर्ध माफ करायला लावतो आणि अर्ध्याची व्यवस्था स्वतः करतो राजा. मी अर्धे देतो आणि अर्धे हा देणार आहे, पण जे वेळी देवीन ते वेळी घ्यावे, जैसे देईन तैसे घ्यावे. जसं येईल तसं याच्याकडनं घ्यायचं. जर मागायला गेलास ना तर माझ्याशी गाठ आहे. जर त्याला तू त्रास देशील ना, काही बोलशील ना तर बघ, असा राजा धमकावून देतो सावकाराला. नाही तर सावकार लोक तुम्हाला सांगतो चुलीत पाणी टाकायला कमी करत नाही, माझे पैसे टाक तरच चूल पेटू देईन तुझे, असंही म्हणणारे ना असंही करणारे लोक आहेत. आणि नाही झालं इतक्याने तर घरावरचे पत्र घेऊन जाता, काय बायकोच्या अंगावरचं डोरलं घेऊन जाता, माझे पैसे टाक पहिले मग पुढे काय तकार. आणि म्हणून तो त्रसलाय आणि म्हणून तो सदार्था मोठ्याला शरण जातो, पाटलाला शरण जातो आणि तो व्यवस्था करतो. असं चालणार नाही, त्याच्याकडनं होत नाही, त्याच्याकडनं देणं होत नाही, पाऊस पडत नाही, शेतात पिकत नाही. हा दृष्टांत आहे मित्रांनो. याचा सिद्धांत काय आहे? तसं परमेश्वर नाम वाजत वारा धरी.
हा जरा दृष्टांत सिद्धांत काय, तसं तुमच्याकडे देवतेचं ऋण आहे. तुम्ही कर्मानुबंधीनी मनुष्य लोक इतके बांधलेले आहेत की तुम्ही कित्येक जन्म तरी त्या ठिकाणी सुटू शकत नाही. एक क्षणाला माणूस एवढं पाप करतो ना, जो क्षणा एका माझी जे अब्जवी जे जन्माच्या सहस्त्री निष्ठुर सरे, एका क्षणामध्ये आपण इतकं पाप अंगवतो. त्या अनंत जन्म निघून जातात तरी सुद्धा ते आपल्याकडनं फिटत नाही. आणि मग हा जीव काय करतो, या देवतेच्या कचाट्यातून निघतो आणि राजाला शरण जातो, म्हणजे महाराजा म्हणजे परमेश्वराला शरण जातो. जी महाराज माझं रक्षण करा. महाराज माझ्याकडे या देवतेचं खूप ऋण झालंय, माझ्याकडनं देणं होत नाही. कर्माची गती किती गहन आहे महाराज, एवढे कर्म केलेत, एवढे पाप केलेत महाराज, जन्म घेऊन 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 तरसून गेलो महाराज. मला आता तरी आपलं सन्निधान द्या, आपल्या श्रीचरणी मला जागा द्या. आणि मग त्याला देव पाठीशी घालतात आणि मग अर्ध सोडवतात. देवतेला सांगतात 75% माफ करा, 25% जे दुःख राहिलंय ना, जैसे देईल तैसे घ्यावे, जेवेळी देईन तेवेळी घ्यावे. जो अनुसरतो, देवाला शरण येतो, त्याचं 75% दुःख कमी होत. जो अनुसरणारच नाही त्याचं कोण कमी करणार आहे. तो कोणाला शरणच गेला नाही ना, माफ करा म्हणलाच नाही ना, कधीच कमी होणार नाही. जो देवाला शरण आलाय, देवाला अनुसरलाय, देव त्या ठिकाणी त्याच्यावर दुःख कमी करतो. जैसे देईन तैसे घ्यावे, जेवेळी देईन तेवेळी घ्यावे. मग आता तो इकडे अनुसरल्यानंतर कसे द्यायचे त्याच्यावर ऋण. कर्महाटीत असता जर गुडघ्यापासून जर पाय तुटणार होता, असं त्याचं कर्म भोग होत, तरी तो अंगठा तुटून जाईल, नख निघून जाईल. इतक्यात ती देवता तिच्यावर दुःख निमारून घेईल. जैसे देईल तैसे घ्यावे. काय देवाला शरण आलेला आता, आणि म्हणून ती देवता तितक्यामध्ये दुःख निमारून घेते. फिटलं याचं दुःख, आणि देवाने अर्धमाप करून टाकलंय. काय अशा प्रकारे अनुसरल्याचा फायदा आहे. आणि म्हणून देव वाजत वारा धरी, नाम वाजत वारा धरते. असं देवाला नामा सरीसे आपण जर शरण आलो तर त्या ठिकाणी देव आपल्यावर दुःख कमी करते. तुमच्यावर एक पै सुद्धा दुःख कमी होणार नाही, एक पै सुद्धा नाही. रामाची भक्ती लक्ष्मणे केली, 14 वर्ष उपवासी राहिला, पण देवतेनं कधी त्याला त्या ठिकाणी इतकुसात सुद्धा त्या उपवासामध्ये कमतरता केली नाही. केली का कमतरता, केला का कर्म भोगू ना. 14 वर्ष उपवासी राहावं लागलं. काय राहावं लागलं. तसं इकडे नाहीये. देवता जे आहेत ते कपाळ दाटी, जेवढा तुमचा दुःख भोग आहे तेवढा तुम्हाला भोगावाच लागणार. च म्हणजे चकार पूर्वक कोरभर उन्हाही नव्हे. देवता तुमच्याला कोरभर सुद्धा कर्म भोग उन्हा करत नाही. कितीही तुम्ही देवतेच्या पाया पडा, किती कुठं जा, किती नवस करा, तुम्हाला वाटतं फक्त कमी झालं, कमी होत नाही. ते पुन्हा भोगावं लागतं. असे देवतेचे कर्म भोग आहे, हे देवतेचं ऋण आहे, ते पूर्ण घेते ती. पण देवाला शरण आल्यानंतर देव ते कमी करतो, माफ करतो. आणि जे तुमच्याकडे कर्म भोग राहिलेले शिल्लक ते कुठं नासावं लागतात, कसं द्यावं लागतं ते ऋण. जर समजा तुम्ही मार्गामध्ये अनुसरले, देवाला अनुसरले,
आणि मार्गामध्ये त्या ठिकाणी एखादं पोतं नेऊन मार्गात टाकलं खांद्यावर, तर अनंत जन्माचे हमालीचे जन्म नासते. काय हमाल होणार होते तुम्ही कित्येक जन्मामध्ये. तुम्ही मार्गाचं पोतं गाडीतून उतरून मार्गात नेऊन टाकलं तर तुमच्याला तर जातीचे कर्माचा नाश झाला आणि ती देवता त्या ठिकाणी निमानून घेते. झाडून काढलं मार्गामध्ये, मग असं झाल्यानंतर ती देवता त्याच्यावर दुःख निवारून घेते, कर्मभोग निवारून घेते. तुम्ही म्युन्सिपाल्टी मध्ये त्या ठिकाणी गल्ल्या गोळ्या झाडणार होणार होते, तुमचे असे जन्म होते. पण इथं झाडल्यामुळे अनंत जन्म चुकले. काय अनंत जन्म चुकले. मार्गामध्ये येऊन तुम्ही भांडे घासले, मग तुम्ही लोकांच्या घरी भांडे आणि धुणे धुणार होते, ते जन्म तुम्हाला भेटणार होते. पण तुम्ही मार्गात येऊन मार्गाचं धुणं आणि भांडे केले, जेणेकरून अनंत जातीचे कर्म नासले. ते कर्म तुमचे नासतात. आणि जर आपण मार्गात येऊन जेवण केले, ताट तसे ठेवले, साधूला धुवायला दिले, तर ओपटे केले, निर्मळ व्हायला आले, गदळ होऊन गेले. मार्गात कशासाठी जायचं असतं? मार्गावर चालण्यासाठी जायचं असतं, मोक्ष मार्ग सापडण्यासाठी जायचं असतं. का आपलं ताट त्यांच्या पुढे सरकवायचं असतं? त्यांचं ताट आपल्या हातात घेऊन आपण खायचं असतं. तेव्हा आपल्या कर्माचा भोग कमी होतो. ते दास्य मोचक माईन भट्टाने राख काढण्याचा व्यापार घेतला, चुलला पोत्रा काढण्याचा व्यापार घेतला. आपण काय करतो? आपण कदाचित एखाद्या साधूला काम सांगायला सुद्धा कमी जास्त करणार नाही. आपला काय गुन्हा होणार आहे हो, हे आपल्याला कळायला पाहिजे की आपण काय करायला पाहिजे. ऐसे नाम वाजत वारा धरी, अशा प्रकारे नाम वाजत वारा धरते हे सांगितलेलं आहे. मग नाम वाजत वारा धरी हा एक फायदा तुम्ही बघितला. आता दुसरा फायदा त्या ठिकाणी सांगत आहेत. नाम पडते आकाश धरी. आकाशा एवढं जर दुःख तुम्हाला येणार असेल तर ते सुद्धा परमेश्वर धरतात, ते सुद्धा तुम्हाला येऊ देत नाहीत. मग कोणी नाही धरतात. ना पहिरा संगमी रामाई साची लिळे चिनिन्याय. पहिला संगम रामाईचा होती कोणी एक, आणि मग ती देवाच्या सन्निधानामध्ये येऊ पाहत होती. आणि मग तिने विनंती केली, महाराज मी आपल्या सन्निधानात राहणार आहे. देव म्हणले, असं आम्ही सांगणार ते करणार का? तरच आमच्या इथं राहायचं, नाही तर आम्ही असं कोणालाही राहू देत नाही. जो आमच्या आज्ञाचं पालन करतो तोच आमच्या जवळ राहतो. जे महाराज का नाही करणार? आणि देवाने अंतर आम्ही त्या ठिकाणी ओळखलं कीचा भाव काय आहे. देव म्हणले, बा या ठिकाणी असं कोणाला राहू देत नाही आम्ही. आणि कोणाला एका पुढे घातलं म्हणजे तुम्ही देवाला सांगा मला इथं राहू द्या. ओसरीवर बसली आणि देवाला हात जोडते, महाराज मी इथं राहील. देव म्हणतात आम्ही कोणालाही ठेवत नाही, नाही ठेवायचं आम्हाला. आणि मग जो कोणी आणलेला आहे तो काय म्हणतो, महाराज ही चांगली आहे, हिची स्वतंत्र आहे, ही तुमच्या जवळ राहिल्यामुळं कोणी काही म्हणणार नाही. देव म्हणतात आमच्या जवळ कोणी राहणार आहे किंवा न राहणार आहे, आम्हाला कोण काय बोलणार आहे न बोलणार आहे, यावर देवाने एका राणीची कथा सांगितली. आमच्या जवळ काय ते अदंडीनाथ एवढे सामर्थ्य नाही. आणि म्हणून अदंडीनाथाची कथा सांगायला सुरुवात केली. अदंडीनाथ भीमेश्वराच्या मंदिरामध्ये बसला होता.
आणि त्या ठिकाणी तो पुजारी आला आणि त्या आदरनाथाला म्हटला, तुम्ही आमच्या देवाला नमस्कार करत नाही. ते म्हणे, तुमचा देव आमचा नमस्कार घेतच नाही, त्याला झेपणार नाही आमचा नमस्कार. असं बघा बरं करून. आदरनाथाने जय केलं आणि ते लिंग ताटकन दिशी तुटलं, रक्ताच्या चिळकांड्या लागल्या, सगळे घाबरून गेले. अरे म्हणे काय झालं? आणि मग त्या ठिकाणी म्हणे घाबरू नका. त्याने आपलं उपरणं काढलं आणि त्या लिंगाला बांधलं, एक करून टाकलं आणि निघाला तिथून पुढे. तुमच्या देवतेला आमचा दंडवत स्वीकारला जात नाही. आणि आगमिक साधक आहेत अष्टभैरवाचे, आणि हा ब्रह्मा विष्णू महेश अलीकडले आहेत, त्यापेक्षा मोठे आहेत. निघाला तो. निघाल्यानंतर गोरक्ष वाट्याने भेटला आणि मग गोरक्ष म्हणतो, कुठे चालले? आणि आताच त्या ठिकाणी एक लिंग भेदून आलो, आता सोरठी सोमनाथ भेदायला चालतोय. तो म्हणतो, आधी तुमचं देह पक्क झालंय का बघा. ते म्हणतो, कशावरून म्हणता नाही झालं? ते म्हणे, आधी बघू द्या झालंय का नाही. तर ते म्हणे, बघा माझ्या वार करून, माझं देह पक्क झालंय का नाही. तर आणि मग गोरक्षानं त्या ठिकाणी इंद्राचं त्या ठिकाणी मंत्र जाप करून त्या ठिकाणी शस्त्र मागवलं आणि सांगितलं आदरनाथाला, हे घ्या तुमच्या हातात, माझ्या वार करा. ते म्हणजे ठीक आहे, जर समजा माझ्या अंगातनं हे शस्त्र पाण्यातून निघून गेलं, तसं निघून गेलं तर समजायचं तुमचं शरीर पक्क झालं, तुमची विद्या पक्की झाली. आदरनाथाने त्या हातात घेतलं आणि गोरक्षावर वार केला. दोन तुकडे झाले, पण ते पुन्हा शरीर जुटलं. जसं पाण्यातून तलवार मारतो तसं निघून गेलं. आदरनाथ म्हणतो, शरीर पक्क झालेलं आहे. आमरोळीचा आहे तो गोरक्ष. आणि मग ते शस्त्र आता गोरक्षाने घेतलं आणि गोरक्षाने सांगितलं, आता तुमच्यावर वार करतो. आदरनाथ म्हणतो, हो करा, माझी विद्या पक्की झाली की नाही बघा. वार केला तर जणू काय एखाद्या दगडावर मारला असं ठणकन दिशी थिलांगण्या उडाल्या त्या आदरनाथाच्या शरीरावर. तलवार लागली नाही पण उडाली. आणि मग गोरक्ष म्हणतो, तुम्ही वज्रोळीचे आहात, तुमचं शरीर अजून पक्क व्हायचं बाकी आहे, विद्या पक्की व्हायची बाकी आहे. आणि मग त्या ठिकाणी आदरनाथ नमला आणि मला विद्या सांगा म्हणायला लागला. आणि मग सांगितलं, जा येळापूरला, तिथे शेपणीक आहेत, आणि मग त्या शेपणीकाला हरवा आणि वेदाची प्रतिष्ठा करा, हे सांगितलं. आणि आला तो आदरनाथ वेरूळला आला आणि त्या मळ्यात राहिला. आणि त्या मळ्यामध्ये राहिला ज्या मळ्यामध्ये राणीचा बाग होता. देव म्हणतात, तितकं आमच्याकडे सामर्थ्य नाही, आमच्याकडे जो कोणी येणार आहे ना त्याचं आम्ही इतकं संरक्षण करू, हे काय आहे, हे काहीच नाहीये. पण देव यावर कथा सांगतात की शिष्याचं संरक्षण गुरुनं कसं केलं, आमच्या भक्ताचं संरक्षण आम्ही कसं करू. जर अर्जुनाच्या केसाला धक्का लागला असता ना, पृथ्वी पलटी करून टाकली असते, असं महादय देव म्हणतात. ज्यावेळेस भीष्माने बाण काढला होता, म्हटले नाही का देव, लागला का बाण, त्यावेळेस शस्त्र उचललं देवाने, सुदर्शन काढला, प्रतिज्ञा मोडली स्वतःची भक्तासाठी. शुल्लक देवता त्या ठिकाणी सामर्थ्य त्या ठिकाणी फिरते, तर आम्ही नाही करणार का. आणि मग तो आदरनाथ त्या मळ्यामध्ये राहतो, राणीच्या भागात राहतो, ऊन पडलेला आहे आणि सगळा बाग सुकून गेलेला आहे. आणि मग तो मळ्यामध्ये राहत असताना अचानक तो बाग फुलून गेलेला आहे. सगळे फुलं वगैरे वगैरे सगळे फळं गिळं सगळे व्यवस्थित येत आहेत. नद्यांनी पाणी येत आहे, त्याच्या विहिरीमध्ये पाणी येत आहे,
सगळीकडे चर्चा झालेली आहे. काय चर्चा झालेली आहे? कोणी एक साधू आपल्या बागामध्ये राहतोय आणि त्या साधूमुळे शेतामध्ये पाणीच पाणी झालेलं आहे, विहिरींना पाणी आलेलं आहे, सगळा बाग फुलत आहे. आणि राणीला कळालं, त्यामुळे सगळे पदार्थ कोणत्याही ऋतूतले या ठिकाणी ऋतूमध्ये येत आहेत. आणि मग ती राणी म्हणते त्या संन्यासांना, त्या गुरुंना विचारा की मी तुमच्या दर्शनाला येऊ शकते का? राणी म्हणते. आणि मग ती माळीन त्या ठिकाणी जाते आणि त्या अदानीनाथाला विचारते, राणी आपल्या दर्शनाला येऊ पाहत आहे, तर येईल का? येऊ नका, यायचं असेल तर येऊ द्या. तसंच येऊन राणी जवळ सांगितलं. राणी लगेच पर्याय वगैरे सगळं घेतलं, साहित्य, पूजा द्रव्य वगैरे, लगे मळ्यामध्ये त्या अदानीनाथाच्या दर्शनाला गेली. दर्शन झालं आणि तिनं लगेच विचारलं की मला तुमचा उपदेश पाहिजे, मला मंत्र पाहिजे. तिनं गुरु करून घेतला अदानीनाथ आणि ती भक्ती करायला लागली त्या अदानीनाथाची. ती राणी परत गेली आणि पुन्हा सकाळी परत आली. पुन्हा त्या ठिकाणी अदानीनाथाला येऊन त्या ठिकाणी परियल वगैरे वाहते, देते, काही पदार्थ देते, खायला देते. अशी रोज राणी राजाच्या राजवाड्यातून त्या शेतामध्ये बागात जायची आणि त्या साधूची पूजा करायची, अदानीनाथाची पूजा करायची. इकडे शेपनिकाचा शिष्य राजा होता आणि राजाची बायको अदानीनाथाची पूजा करायची आणि राजा शेपनिकाची पूजा करायचा. शेपनिक तो राजाचा गुरु होता. शेपनिकांना माहिती झालं. राजा एक दिवशी शेपनिकाला म्हणजे आपल्या गुरुला त्या ठिकाणी विनंती करायला गेला, दंडवत घ्यायला गेला, आमच्या घरी जेवायला चला. शेपनिकाने सांगितलं, आम्ही तुमच्या घरी जेवायला येत नाही, तुम्ही आमच्यासोबत कपट करताय. आणि काय कपट केलं? म्हणजे तुमची बायको दुसऱ्या साधूची पूजा करते. तुम्ही नवरा बायकोला माझी पूजा करायला पाहिजे, मी तुमचा गुरु आहे. पाहिलं का किती अभिलाष असतो ना? तसे काही लोक असतात, तू माझा शिष्य, तिकडे जाऊ नको, इकडे जाऊ नको, का नाही? किती अभिमान असतो शिष्याचा. मग तू येतो ना तर सगळ्यांना माझ्याकडे जाणायचं, मलाच भाजवायचं, मला दान द्यायचं, इतरांना द्यायचं नाही. म्हणजे इतर कोण आहेत अशीच आहेत का? आणि तू चांगला आहे असं म्हणायचं त्याला. आणि मग त्या ठिकाणी तो शेपनिक म्हणतो, तू माझ्यासोबत कपट करतोय. ते म्हण नाही नाही, असं होणार नाही. तुझ्यावाली बायको कोण्या मळ्यामध्ये एक साधू आलाय, त्याच्यावाली पूजा करते, असं आहे का? म्हणे बरं. आला माझ्या घरी. राणीला विचारलं, काय ग? आणि काय तू कोण आहे का मळ्यामध्ये आपल्या साधू आलाय त्याची पूजा करते तू? म्हणे हो. आजपासून जायचं नाही. का जायचं नाही? माझे गुरु आहेत ते. पण माझा गुरु जो आहे तो तू गुरु कर, मला नाही करायचा. माझी श्रद्धा ज्यावर बसली तो केला मी. बळच कोणाचे गाणं फुकून द्यायचे? माझा गुरु कर. श्रद्धा असेल तर करेल ना, आणि कोणाच्या श्रद्धेला ठेस पोहोचू नये. मग त्या ठिकाणी राणी म्हणते, मी येणार नाही, मी जाणार माझ्या गुरुच्या दर्शनाला. ते म्हणते, जाऊन बघ, तुला बघतो. राजाचे राणीचे भांडण लागले. राजा बाहेर आला, सैनिकाला सांगितलं, सेनापतीला सांगितलं, इथून तर मळ्यापर्यंत असे सैनिक लावा, चतुरंग सैन्य लावा. आणि ही जर निघाली ना दर्शनाला त्या राजाकडे, त्या गुरुकडे जायला, अदानीनाथाकडे, कापून टाकायला जाग्यावर. एक गेली तर काही होत नाही, राजाला अनेक राण्या असतात. ठीक आहे म्हणजे राजा, सेनापती वगैरे वगैरे सगळे त्या ठिकाणी रांगेत उभा आहेत, तलवारी घेऊन उभा आहेत. आणि त्या ठिकाणी माळीन आली. आज तर खूप निर्वळी केलेली आहे राजाने, मला दर्शनाला जाता येणार नाही. माळीनला सांगितलं, माझ्या गुरुला विचारा की मला दर्शनाला येता येईल का तुमच्या? गुरुला सांगितलं, काय येता येणार नाही. जर तुझी इच्छा असेल, माझ्यावर श्रद्धा असेल तर तुला येता येईल. राणी म्हणले, ठीक आहे. राणी घाबरली नाही. राजाने हिरवळी केलेली आहे, सगळे सैनिक वाटामध्ये उभा केलेले आहेत, इथून तर मळ्यापर्यंत. पाय टाकला की एक एक सैनिकाची एक एक तलवारीना तुकडे तुकडे होऊन जाते राणीचे.
राणीनं पर्याय वगैरे घेतला. माळीनं सांगितलं निरोप तुम्ही जाऊ शकता, गुरुनं बोलवलंय. माळीचा निरोप संपल्यानंतर राणी आपला पर्याय घेऊन निघाली. पहिल्या दर्जामधून त्या ठिकाणी पाय टाकते तर काही लोकांना ती राणी दिसतच नाही. काहींना दिसते, मारायचा प्रयत्न करतात तर मारताच येत नाही. राणी मळ्यापर्यंत जाते, आदरणीनाथाची पूजा करते आणि त्याच वाटाने वापस येते. हे जातानी बघता काही लोक, येतानी बघता काहींना दिसतच नाही. राणी घरी येऊन बसली. राजा आला. राजा म्हणतो, काय ग तू आज गेली नाही तुझ्या गुरुच्या दर्शनाला? जाऊन आले म्हणे मी. काय एवढे सैनिक लावले होते तुला मारण्यासाठी, कशी गेलीस? काय माहिती मी कशी गेली, कोणीच काही केलं नाही मला. म्हणजे कसं काय केलं नाही तुला? कोण कुठं होतं सांगितलं. पहिला आमच्या ठिकाणी आमके सैनिक होते, मध्यभागी ते होते, नंतर ते होते, नंतर हे होते, सगळ्यांचे नाव सांगितले. राजाने बघितलं, अरे हे तर खरं आहे, हिचा गुरु सामर्थ्यशाली आहे, साधा नाही. हिनं गुरु केलाय ना तर भारीच केलाय. मग सांगितलं, विचारलं सैनिकांना, काय रे तुम्हाला दिसत नव्हते काही जातानी, तुम्ही का मारला नाही हिला? म्हणजे महाराज आम्हाला दिसलीच नाही. पुढे गेले म्हणजे दिसली पण मारता आलं नाही. आणि मग राजा म्हणतो, जो गुरु केलाय ना तो सामर्थ्यशाली आहे, साधा सुद्धा नाही. राजा शेपनिकाकडे येतोय आणि सांगतोय, राणी पुनश्च दर्शनाला गेली होती, मी निर्गोळी केली होती, परंतु काही करता नाही आलं. ती गेली, दर्शन करून आली. शेपनिक म्हणले, ठीक आहे, आमच्या सोबत चर्चा करायला सांगा म्हणा त्यांना, चर्चामध्ये आम्ही त्यांना हरवू. आणि मग राणीला सांगितलं, चर्चा करणार का तुझे गुरु आमच्या गुरु सोबत? विचारलं म्हणे, हो करणार चर्चा. शेपनिक त्या ठिकाणी आले, सभा भरलेली आहे, राजा बसलेला आहे, राणी वगैरे सगळे बसले, शेपनिक येऊन पुढे बसलेला आहे. आता आदरणीनाथाला निरोप पाठवला राजाने, जा मळ्यातल्या साधूंना बोलवून आणा, चर्चा करायची. आदरणीनाथ राजाने बोलवल्यावर येत नाही. शेपनिक म्हणतो, कसा घाबरला, आला का आपल्या समोर? आणि मग राणीचं बारीक तोंड झालं, माझे गुरु काय येत नाहीत? राणीनं आपल्या सैनिकाला सांगितलं, जा राणीनं बोलवलंय असं सांगा. गेला सैनिक, पोहोचला, राणीनं तुम्हाला बोलवलंय चर्चा करायला शेपनिकासोबत. लगेच गुरु पोहोचला, आला, चर्चेला सुरुवात झाली. शेपनिकाला अडवलं, वेदाची प्रतिष्ठा केली. देव काय म्हणतात, असं शिल्लक सामर्थ्य त्या गुरुकडे होत, त्या गुरुची भक्ती ती राणी करत होती. तस हा दृष्टांत दिला देवाने, तसं जर आमच्यावर जर कोणी भक्ती कराल ना, रायाची राणी कान ये, वरी पडते आकाश धरीचे. आणि म्हणून नाम पडते आकाश धरी. म्हणून देव काय म्हणतात, तरी नाम पडते आकाश धरी. अशा प्रकारे नामस्मरण केल्यानंतर एवढं मोठं दुःख जर आलं तरी सुद्धा देव त्याला काही होऊ देत नाही. एखाद्या राजाची राणी जर म्हटली, मला अनुसरायचंय, मला दीक्षा घ्यायची, तर एवढं मोठं आभाळ जर राजाची राणी जर समजा संन्यास घ्यायला येत आहे आणि त्या ठिकाणी संन्यासी होत आहे, तर राजा तुटून पडणार नाही का त्यांच्यावर? तर देव काय म्हणतात, वरी पडते आकाश धरी जाईल. त्याच्या मनामध्ये आम्ही परिवर्तन करू की हिचा देव हिला करू द्या, माझा देव मी करेल. आपुला तो देव एक करून घ्यावा, कोणी सोडविना श्री चक्र पाणी वांचवणे. या चक्रामध्ये अडकलेल्या जीवांना
श्री चक्रपाणी श्री चक्रधर भगवंत चक्रधारी गिरीधारी तो श्री कृष्ण हारी, त्याच्याशिवाय कोणीच सोडू शकत नाही मित्रांनो. तुम्ही कोणाची भक्ती करण्यात अर्थ नाहीये. म्हणून देव ओळखा पहिले, देव कोणता आहे. जो परमेश्वर आहे त्याची भक्ती करा, नाहीतर देवाचे मांडले बंड, भूता देवताची एकची थोतांड. भूताची पूजा करता लोक, मेलेल्या माणसाची पूजा करता लोक, थडग्याची पूजा करता लोक. कशाची पूजा करावं हे कळा ना आपल्याला. कशाची पूजा, कुत्र्याची पूजा करता लोक का नाही करत. कुत्र जर दररोज उभारलं तर लोक हाकलून देतात. कळायला पाहिजे की आपण कोणाची पूजा करावी. म्हणून श्रीकृष्ण भगवंताने सांगितलंय मी परमेश्वर आहे, माझी भक्ती कर. स्पष्ट सांगितलं. कलियुगात सर्वज्ञ श्रीचक्र भगवंताने माहिम भट्टाप्रती सांगितलं कलियुगीत हे कलियुगाचे अवतार हे आहेत, माझी भक्ती कर. आणि बोध झाला ते दास्य मोचक सांगितलं. ऐसे पडते आकाश धरी, असं एवढं मोठं पडणारा आकाशही जर असेल तर परमेश्वर त्या ठिकाणी धरतात म्हणाले. यावर देवाने अजून एक दृष्टांत सांगितला दंडियाचा. कोणी एका गावाचा दंडिया असतो मित्रांनो, भांडण असतात दोघांमध्ये, आणि मग तो दंडियाच्या मागे लागतो मारण्यासाठी. आणि मग तो पळतो पळतो, त्याला माहिती आहे आता जर मी सापडलो की मरणार. आणि म्हणून तो काय करतो, शरण जातो. काय तो दंडिया शरण जातो कोणाला, राजाला. आणि तो राजा त्याचं रक्षण करतो. हे बघ याला हात लावशील तर माझ्याशी गाठ आहे. दंड आहे. तसं तुम्ही जर देवताच्या खजानातून निघाले आणि देवाला शरण आले, काना डोळा करून सुद्धा देवता तुमच्याकडे बघणार नाही. बघेल का? पण तुमच्या डोक्यात कचरा आहे ना, म्हणून तुम्हाला पितृदोषण मातृदोषण शांतीन उपशांतीन नागबोलीन हे सगळं तुमच्या मागे लागलंय. आमच्या सारखे नाही लागलं माग, तुम्हालाच होऊ राहिलंय. खरं की नाही? डोक्यात कचरा आहे ना म्हणून होत हे सगळं. डोक्यातला कचरा काढा, ज्ञान अमृत होता त्याच्यात. अंधश्रद्धेहून काढा जरा डोकं बाजूला. नाही तर घाला तिथं घालायचं तर आमचं काय जातंय. पण सांगणं आमचं कर्तव्य आहे. देवाने सत्य ते सांगायला सांगितलेलं आहे. असं काही दंडीय आहेत. आणि मग ते दंडीय त्या ठिकाणी मरणाच्या भेनाने पळतात. कोणाकडे पळतात, कोणालाही शरण जातात. पण एक कोणालाही जात नाही. माझा देवच मला नीट करण असं म्हणतो. आपल्याला थोडस काही झालं ना, थंडी ताप वगैरे अजून काही झालं ना, जसे आपण डॉक्टर बदलतो तसे देव बदलतो मित्रांनो. नसेल तर बघा, जितके वार आहे ना तितके देव होऊन गेले आपले, त्याच्यापेक्षा जास्त असतील. इतके देव बदलतो आपण. माणसाने बदलत आपल्याकडे. आपण बदलतो का? आपली पत्नी बदलतो किंवा पत्नी आपला पती बदलतो का? बदलल्यावरती राहील का? देव बरे बदलता येतात. आपला तो देव एक करून घ्यावा हे आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून पतिव्रतेचा दृष्टांत निरूपण केला आमच्या देवाने. तरी डोक्यात कचराचे आपल्या. कधी कचरा निघल काय माहिती, एखाद्याने पेटून दिल्यावर. कारण आपण चितावर जातो, पेटून देतात लोक आपल्याला, तरी आपण सैरा वैरा पळत असतो. यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं की निघा रे आपलं. या वैदाकडे त्या वैदाकडे, याच्याकडे हात दाखव त्याच्याकडे हात दाखव. हा बरा आहे का, तो बरा आहे का, हा बाबा बरा आहे का, तो बाबा बरा आहे का. कळायला पाहिजे आपल्याला की आपण काय केलं पाहिजे का नाही. तरी नाम पडते आकाश धरी, अशा प्रकारे नाम पडते आकाश धरत. वरी पडते आकाश धरी जाईल म्हणून नाम पडते आकाश धरी. जर एवढं मोठं जर तुम्हाला दुःख येणार असेल तरी देव येऊ देणार नाही. तुम्ही नामस्मरण करा, चिंतन करा. या लोकांच्या मागे पळता, कोणाच्याही पाया पडता.
द्रौपदी इतक्या जणांच्या पाया पडली, आलं का कोणी शेवटी? नुसतं महाभारत बघता का? आता काही घ्यायचा थोडंफार. शेवटी श्रीकृष्ण भगवंताला हात जोडले. पुढे गेले मग हे 5 पांडव महायोद्धे, गेलं का लक्षण? आणि आपला पती तर काय करणार आहे? एवढे मोठे महायोद्धे असून केलं नाही. तुमच्या पती तुमच्या देहाचा पती आहे आणि तुमचा नित्य पती तो परमेश्वर आहे. 10 वेळा नाव घेईन पतीचं, देवडी देवडी वगैरे वगैरे. देवाचं घेईन का कधी? ज्या वेळेस लग्न करायचं त्यावेळेस नवरदेव नवरीचं आधी नाव जुळवलं जातं. त्यावेळेस नावात बघता. ज्यांनी नाव दिलंय, ज्यांनी शरीर दिलंय, ज्यांनी सगळं जीव दिला, देह दिलं, त्याचं नाव पण नाही घेत, त्याचं नाम पण माहिती नाही. आणि एखाद्याने घेतलं तर पाठ नाही. आणि काय सहाय्य होणार आहे तुम्हाला? आणि काय परमेश्वर प्राप्त होणार आहे तुम्हाला? हे आपल्याहून कळलं पाहिजे मित्रांनो आपल्याला. अशा प्रकारे वरी पडते आकाश धरी. अशा प्रकारे परमेश्वर एवढं मोठं दुःख जरी आपल्याला येत असेल तरी देव आपल्याला येऊ देणार नाही. हे देवाने पडते आकाश धरी, एवढं मोठं आकाश, एवढं दुःख जरी आपल्याला येत असेल आणि आपण नामस्मरण करत असू तर हे आपल्याला येणार नाही मित्रांनो, ध्यानात घ्यायचं. अजून तरी नाम येते विघ्न हरी. तरी एक पडलेला आकाशासारखं दुःखच आपल्याकडनं कमी होते का नामस्मरणामुळं? ना येते विघ्न हरी. येणार विघ्न सुद्धा आपल्यावरच कमी होतं मित्रांनो, जर आपण नामस्मरण करत असाल तर. आणि तुमच्याकडे नामच नसेल तर विघ्न येणारच आहे ना मित्रांनो. असून पाठ नसेल तर विघ्न येणारच आहे ना मित्रांनो. म्हणून नामस्मरण करा, चिंतन करा, चिंता दूर होऊन जाईल. तेची केवी ना बेलोपुरी महादाई साचिये जापे प्रश्नाची लिळेचे न्याय. तेची केवी येथे विघ्न हरते म्हणजे परमेश्वर उत्तरापंथी निघून जाणार आहे. महादाईला सांगितलं, तुम्ही जप करणार का? आमचं स्मरण करणार, आमची प्रवृत्ती भंगून जाईल. लक्ष जाप करा, आमची प्रवृत्ती भंगून जाईल. नाही केलं कोणी. शेवटी ते उत्तरापंथी निघून गेले. मग येते विघ्न हरी, नाम येते विघ्न हरते. पण आपण त्या काळात नामच घेत नाही. आई, बाई, दादा, ताई, अक्का, हो या लवकर वाचवा मला. आलं का कोणी? द्रौपदीकड द्रोणाचार्य, भीष्म पितामह, कृपाचार्य, धृतराष्ट्र, विदुर काका, आलं कोणी? सगळ्यांच्या जाऊन पाया पडले ना, वाचवा मला. पाहिलं नाही का महाभारत? दुर्योधन सांगतो दुःशासन वर तिला वस्त्र हरण कर तिच्यावर. राज सभेमध्ये आलं कोणी जवळ? नाम येते विघ्न हरी. नामाचं चिंतन केलं श्रीकृष्ण भगवंताच्या, वर हात करून दिलाय, तूच माझा पाठीराखा. श्रीकृष्ण भगवंताला वस्त्र हरण होऊ दिला. पाहिलं ना, नाम येते विघ्न हरी. मग अजून कसं नाम येते विघ्न हरते. तेची केवी ना सर्वज्ञ मृत्ये पुरा जीवा अग्रहो नाही अग्रहो जरी होय तरी कोपरा पानावे. नाम येते विघ्न हरते. जर तुमच्याकडे आग्रह असेल, परमेश्वराला विनंती असेल, प्रार्थना असेल तर परमेश्वर त्या ठिकाणी तुमचे सगळे येणारे विघ्न बाजूला करून टाकतात. तर तुम्ही परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे ना, तर ना
ते नाम तुमच्याकडे पाहिजे तर ना, असं नाम येते विघ्न हरी. अजून येणारा विघ्न कसं हारते, म्हणून या ठिकाणी सांगतात नाम येते विघ्न हरी. एकदा एका बाईला काटा मोडला, अखंड क्रमे चालली होती गोराईचा. काटा मोडला म्हणून ह्या गावावरून त्या गावाला चालली होती, भिक्षाविधीवरती राहत होती. काटा मोडला म्हणून मागून एक घोड्यावाला आला आणि ती पाय असा धरून बसलेली, कुंठत कुंठत चाललेली आहे. तिला विचारलं, त्याने विचारलं, आई कुठं चालल्या? काय म्हणे, पुढच्या गावाला जायचंय. काटा मोडलाय म्हणे पायामध्ये. अहो चला म्हणे, मी बसवतो तुम्हाला, घोड्यावर नेऊन सोडतो. अहो पण आई पुढच्या गावाला नाही सोडणार का? पुढच्या गावाला तुर्काची झाडी आलेली आहे, तिथं जर तुम्हाला सोडलं ना तर तुमच्या चरित्राच्या चिथड्या चिथड्या होऊन जाते. तुम्हाला मागच्या गावाला नेऊन सोडतो. नाम येते विघ्न हरी. नामस्मरण करत होती तिला काटा मोडल्यानंतर. तिला दुःख होत होतं ना, म्हणून ती नामस्मरण करत होती. नाम येते विघ्न हरी. नीलभद्राला वेगळी चावली, ते कुठे गेले नाही औषध गोळ्या घ्यायला, इंजेक्शन घ्यायला, कुठे वैद्याकडे नाही गेले. जे जे महाराज मी आपली स्तुती करू. नाम येते विघ्न हरी. नामस्मरण करायला लागले. विष बाधा ज्या ठिकाणी झाला तिथेच विसरायला, वरती नाही चढलं. नाम येते विघ्न हरी. आपल्याला असं काही झालं की आपण देवच विसरून जातो. लगेच पळा पळा पळा, इकडे पळा तिकडे पळा, हे घ्या ते घ्या, त्या दवाखान्यात जा त्या दवाखान्यात जा. हे देवाला एवढा इकडा वाढले का? नाम येते विघ्न हरी. अशा प्रकारे नाम येणार विघ्न परिहरते मित्रांनो, हे सांगितलं. मग नाम येणार विघ्न परिहरते काय? अजून नामामुळे काय फायदा होतो? तरी नाम साह्य ते करी. नामामुळे साह्य पण होतं मित्रांनो, साह्य होतं. नामस्मरण केलं की परमेश्वर आपल्याला साह्य करतो. मग त्याची केवी ना जोगेश्वरी साधाचे लिळेचे निन्याय. जोगेश्वरीला साधा दर्शनाला आली. गर्दी होती थोडीशी स्वामींजवळ, दर्शन काही व्यवस्थित झालं नाही, देवाला व्यवस्थित बोलणं झालं नाही, जवळून दंडवत करावा तोही झाला नाही. आणि त्या ठिकाणी देव म्हणले, साधे हो मुक्कामाच्या ठिकाणी जा. आणि मग साधा मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचली. पण ते असंतुष्ट आहे का? देवाला जवळ जाऊन दंडवत नाही करता आला, मला बोलता नाही आलं दोन शब्द. दुःख करत होती. गेली मुक्कामाच्या ठिकाणी. रामाईचा सोबत आहे, तिला झोपच येईना, देवाशी बोलणं झालं नाही, देवाला जवळून दंडवत नाही, व्यवस्थित भेट नाही झाली, तिला झोपच येईना. रात्री उठली, आईला म्हणते, आई चल ना आपण देवाच्या दर्शनाला जाऊ, आता कोणी नसेल देवाजवळ. देवा जेव्हा एकले असतील तेव्हा आपल्याला बसता येईल, बोलता येईल, दंडवत जवळून करता येईल. आणि आईने रात्र बघितली. अगं येडी झालीस काय, एवढ्या वेळेला रात्री जाणार का? अरे वडील रात्र आहे, खूप मोठी रात्र आहे, झोप चुपचाप. अरे ती म्हणते ठीक आहे, आता एवढ्या रात्री बाईनं जायचं म्हणजे किती अवघड आहे ना. पण त्या ठिकाणी तिला देवाचा वेध लागलेला आहे, स्वामींना दर्शन करायचंय, तिला दर्शन करायचंय. पुन्हा थोडीशी त्या ठिकाणी उठली आणि भिंतीला असं टेकन देऊन बसली. तिला झोपच येईना, बस बसली असेच, झोपच येईना. पुन्हा उठली, आई चल ना दर्शनाला जाऊ. अगं एवढ्या वेळेला मी काय येत नाही,
तुला जायचं असेल ना तू जा. ती म्हणते हो का, मग मी जाऊ का? हो जा. आणि साधा निघाली. साधा निघाली मित्रांनो. स्वामींचा मुक्काम जोगेश्वरीला होता आणि मग साधा गंगेत निघत आहे. मग आता अंधार होता, रात्री वडील होती, उजाडा नव्हता अजून आणि साधेला देवाजवळ जायचंय. साधा निघाली ना, रस्ता चुकली. ज्या रस्त्याने जायला पाहिजे ना, अंधारामुळे रस्ता नाही दिसला. रस्ता म्हणजे काय, पाण्यातूनच जावं लागणार, पण ज्या ठिकाणी पाणी कमी होतं तो रस्ता नाही गवसला आणि आडची जाती. आणि गंगे साधा गेली. गंगेमध्ये चालली साधा, जसं जसं जाते ना तसं तसं बुडत जाते. कमरा इतकं पाणी, आता गळ्या इतकं, आता तोंडात पाणी चाललंय, आता नाकात चाललंय, आता डुबू राहिली. आणि साधा बोलली. श्री चक्रधर रायाची दासी येल्लो बुडत असती. धावा धावा श्री चक्रधर राया, आपली दासी येल्लो बुडत असते. साधाने त्या ठिकाणी नामस्मरण केलं. साधा गंगे बुडता श्री चक्रधरे राखिली. त्या रात्रीच्या वेळेला सर्वज्ञ श्री चक्रधर भगवंत तितक्या रात्रीच्या वेळेला मठात उठून आले. गंगा साधा गंगे बुडाली. देव त्या ठिकाणी आले आणि साधाला जणू काही उचलून गंगेच्या बाहेर ठेवलं. आणि देव परिसराला जातात आणि साधा त्या ठिकाणी देवाला येऊन दंडवत करते. महाराज, तुमच्या दर्शनाला आली, तुम्हाला जवळून दंडवत नाही करता आला. महाराज, मी बुडाले होते, आपण आलात, मला तारलं. साधे हो, तुम्ही बाईसाला भ्या ना, इतक्या रात्री आल्या. हो महाराज, पण आपल्या दर्शनामुळे मला झोप येत नव्हती, आपलं दर्शन मला घ्यायचं होतं. नाम येते विघ्नहरी, नाम साह्याते करी. आणि बाईसा आली, देव परिसर सामना आले आणि देवाच्या श्रीकरावर उदक टाकलं. देवाने श्रीकरण प्रक्षालन केलं. साधा आली आणि जवळ दंडवत केला, जणू काही साधा आत्ताच आली असं बाईसाला दाखवत होते. देव लगेच म्हणतात, साधे हो, कधी आले तुम्ही? पाहिलं, आणि साधेला तारलं देवानेच, काढलं गंगेत बाहेर देवानेच. पण बाईसा काही बोलू नये की तू इतक्या रात्री कशाला आली होती इकडं गंगेत जायला आणि देवाला त्रास दिलास. कारण बाईसा सगळ्यात जास्त देवाची काळजी घेत होती. देवाला कोणी जर समजा थोडासाही काही निरोप देत असेल त्याला सुद्धा बोलत होते. आणि म्हणून देव म्हणतात, साधे हो, तुम्ही कधी आल्या? हे नव्हे, आत्ताचे आले. तिमल्या का तुम्ही? पाण्याने भिजल्या वाटतं तुम्ही येताने. हो महाराज. बाईसाला सांगतात, बाई, साधेला कपडे द्या, सुके कपडे द्या. आणि साधाने सुके, बाईसाने सुके कपडे दिले आणि तिने ते कपडे काढले आणि कोरडे घातले. ऐसे नाम साह्याते करी, तेच केवी ना जोगेश्वरी, साधाचे लिळेचे न्याये, तेच केवी ना घासाचे दृष्टांते. अजून देव सहाय्य कसं करतात? तुम्हाला नामस्मरण होण्यासाठी देव तुम्हाला सहाय्य करतात. कसं सहाय्य करतात? घासाचे दृष्टांते, तेने घ्यावा चावा येतुलेची. त्याने घास घ्यायचा आणि दाताखाली चावायचा आणि गिळायचा, एवढंच काम थोडं.
तू फक्त माझं नामस्मरण कर, तुला मी सगळं देतो. तू फक्त काय कर, दाताखाली तुझ्या घास आला की चावायचं आणि गिळायचं, एवढंच कर. आणि हे केल्यानंतर माझं नामस्मरण कर. तुला पिकवून खायची गरज नाही, मी तुला त्या तोंडात घालतो. आणि म्हणून माहितीये का, कोणी जर आशक्त असेल ना तर काही लोक चुरून देतात आम्हाला, बाबा मी भरून देते तुम्हाला, त्याने चावा गिळावा ये तुलेची. काय मग तैसे पुरविती परमेश्वर, तसं आपण परमेश्वराचं नामस्मरण करण्यासाठी काय केलं पाहिजे, प्रयत्न केला पाहिजे, स्मरण केलं पाहिजे, घोप केला पाहिजे, चिंतन केलं पाहिजे. देव सगळं पुरवतो आपल्याला. ऐसे नाम साह्याते करी, अशा प्रकारे नाम साह्याते करते म्हणाले. अजून काय करते म्हणाले नाम, ना घासाचे दुष्टन तेची केवी ना सर्वज्ञ म्हणितले बाई, नामी अभिमानो अति. नामामुळे अभिमान येतो. देवाचं स्मरण केलं, चिंतन केलं की देव अभिमान घेतो. जर समजा तुम्हाला कोणी काही बोललं ना, जर तुम्ही देवाचं नामस्मरण करत असाल तर देवाला अभिकार येतो, अभिमान येतो. माझ्या भक्ताला जर कोणी वाकडं बोललं ना तर माझ्याशी गाठ आहे, ध्यानात ठेव. जो बोलल ना त्याचं तोंड सुद्धा वाकडं होऊ शकतं, माहितीये. आणि म्हणून कोण्या पात्राला कधी वाकडं बोलू नये. देवताक्षोभ, भूतक्षोभ आणि पात्रक्षोभ अशा प्रकारचे हे दोष आहेत, हे देवाने सांगितलं. म्हणून नाम साह्याते करी, तरी नाम प्राप्ती ते करी केवी. नाम साह्यालाच करत काय ना, नाम प्राप्तीला सुद्धा करत. नाम प्राप्ती ते करी तेच केवी. आणि म्हणून त्या ठिकाणी सांगतात ना, द्वापरी अर्जुन देवा छेदले चिन्याय. द्वापार युगात श्रीकृष्ण भगवंत आणि अर्जुन देव काय करतात, प्राप्तीला जातात. कोण्या क्षीराब्दीला जातात, कशाला, ते मुलं आणायला. तसं नाम काय होते, नामाने प्राप्ती ते करी. नाम प्राप्तीला करत, परमेश्वराची प्राप्ती करत. म्हणून नामस्मरण महत्वाचं आहे. तेची केवी ना सुरीचे दृष्टांते. अजून नाम प्राप्तीला करत कोणी नाही, सुरीच्या दृष्टांताप्रमाणे सांगितलं. जी सुरी आहे ना, ती सांगी सवडीमध्ये पडलेली असते, ती गंजलेली असते. आणि गावामध्ये लोहार येतो आणि तो त्या ठिकाणी सांगतो, हाय का हिळा कुऱ्हाड फास, है ना, सूचना करतो. असेल ना एखादी सुरी, हिळा कुऱ्हाड, तुता तर घेऊन या, मी लावून देतो. मी गावात आलोय शेवटायला. माहित असं ना तुम्हाला लोहार. आणि मग हा म्हणतो, अरे आपल्या घरात काही हाय का इळी कुऱ्हाड काही लावायला. इसडी आलाय म्हणे गावामध्ये, लोहार आलाय, घेऊ लावून आपण, आपल्या कामाला कामी येईन, घास कापायला. ती म्हणते काही दिसत तर नाही म्हणे, पण मागच्या वाड्यात बघा म्हणे एक सुरी पडलेली होती म्हणे जुनी आपली. हो का, बघ बर जरा. आणि ती जाती त्या ठिकाणी सुरी पडलेली पाहिली तिनं, सरी गंजून गेलेली होती. यांनी घेतली त्या ठिकाणी लोहाराजवळ गेला, म्हणे ओ लोहार, ही लावून द्या म्हणे जरा. त्या लोहाराने हातात घेतली. ऐशी पाहे ऐशी पाहे म्हणे, ही अवघी खतेनी खादली असे. अरे ही सरी गंजून गेली ना म्हणे, जे दामचारी घ्या आणि जा. भांगार घालायच्या लायकीची म्हणे, काही कामाची का. हे म्हणते एरवी पडेल होती, गंजल होती, एरवी भांगार घालायच्या लायकीची. तर मग तो म्हणतो द्या 2-4 रुपये. मामीचे इळे खिळे करीन मी, इळ्या करी, इळ्या जानवळ्याला असतं ना, इळ्या गोल आवताच्या जानवळ्याला, किंवा मग तुता गोसन काढायचं, असं काहीतरी करून घेईन मी.
तो म्हणतो ठीक आहे जाऊ द्या, देऊन टाका 2-4 रुपये, ही तंबाखू नाही, खरं की नाही. आणि तो घेतो आणि जातो. आणि तो लोहार काय म्हणतो, काय सुरी भेटली म्हणे, जुनं ते सोनं, आहे की नाही. आणि मग दिवसभर त्याचं काम त्यांनी केलेलं आहे, पण दृष्टी तिची वरी असे. दृष्टी मात्र इच्छा होती की या स्त्रीला आपल्याला बनवायचंय, या स्त्रीला आपल्याला घडवायचंय, हिला आपल्याला चांगलं तापून लाल गरम करून जिथं ढोबर वोबर झालेली तिला नीट करायचंय. दिवसभर काम सगळं आवरलं. एकदा पत्नीला सांगितलं पाणी वगैरे पे, आता घन तुला चांगला मारायचा आहे. मग तो सगळं आवडतो, लोकांचे इडे कुराण सगळं घेऊन जातात लोक. आता एकच सुरी राहिली आणि तिला त्या ठिकाणी आता आगीत घालतो, वर काढतो, वायरणीवर ठेवतो आणि घणाने त्या ठिकाणी खाव देतो. त्याने करून एक खते झाडी. घणाने त्या ठिकाणी खाव दिलं की टाच टाच त्या ठिकाणी वरचा गंज पडून निघून जातो. आणि त्या स्त्री वाकडी तिकडी झालेली होती ना, मग तो बघतो, हातोडा त्याच्या हातात असतो, थोडी राहिली म्हणे, इथं अजून इथं मारावं लागत, इथं वाकडी म्हणे, वाकत नाही ती, वाक म्हणलं तरी वाकत नाही, इथं राहिली म्हणे थोडीशी. सगळीकडून बघून घेतो. मग ऐसे तावी पिटी उजरी, तेने करून एक खते झाडी. मग घर सहाने लावी, एका निशाणावर घासतो, खरबड निशाण्यावर. तदनंतर एका पुन्हा दुसऱ्या निशाण्यावर घासतो, त्याने करून एक खते झाडी. नंतर दुसऱ्या निशाण्यावर लावतो. इतकी चोपडी करतो, इतकी जहर करतो, मासी बसली ना 2 तुकडे होऊन जातात. आता तो म्हणतो काय सुरी झाली, ही राजाला देण्या योग्य झाली. आणि मग तो राजाकडे घेऊन जातो. राजा सुरीला बघतो, वाह काय सुरी आहे, काय तलवार आहे. अशी सुरी तर आपल्याला पाहिजे होती, तलवार आपल्याला पाहिजे होती. आणि मग राजा त्या ठिकाणी काय म्हणतो, हे घे तुझ्यावर, तुला काय पाहिजे तर. इतकी अमौलिक सुरी होऊन जाते, त्याला दाव पसाव देऊन देतो तो. अशी सुरी करून देतो ना तो, तर त्याला कधी आला की त्या ठिकाणी काही ना काहीतरी देऊन देतो राजा. आणि मग तो राजा ज्या वेळेस चाले त्यावेळेस हाती धरी, ज्या वेळेस बसे त्यावेळी मांडीवरी ठेवी, ज्या वेळेस निजे त्यावेळी आडवांगी घाली. सुरी माहिती का गंजलेली होती, पण किती राजाच्या जवळ गेली पाहिलं तुम्ही, पाहिलं की नाही. हा झाला दृष्टांत, त्याचा सिद्धांत काय. तसा एखादा जीव गंजलेला आहे, गंजून गेलाय, कर्मराठीत पडलेला आहे, कोणाच कामाचा नाहीये. आणि मग घरचे दारचे म्हणतात देऊन टाकायला मार्गात, खरे की नाही. आणि देता. आणि मग तो लोहार म्हणजे त्याचा गुरु त्याच्यावर लक्ष ठेवतो, या स्त्रीला बनवायचंय आपल्याला, हिचा गंज काढायचा, हिला चांगलं तावायचंय, पिटायचंय, है की नाही. आणि मग त्याला त्या ठिकाणी तावतो, पिटतो, एक ठिकाणी मग त्याला बोध होऊन जातो. आणि मग चांगला झाला की मग त्यांच्या तोंडाला पाणी सुटतो कर्मराठीच्या लोकांना, है की नाही. असे काही लोक आहे, मग चांगली सुरी सुद्धा घेऊन जातात लोक, पण तिचा प्रपंच शेवटास जात नाही मित्रांना, अधुरा प्रपंच राहतो. देवाचं खाऊन जर पुन्हा तिकडे गेले ना, व्यवस्थित होत नाही, आणि जो जातो ना त्याचंही व्यवस्थित नाहीये, असा प्रकार होऊन जातो. तसं एखादी सुरी देवाला आपण भेट केलेली आहे आणि ती देवाच्या जवळ आहे, देव तिला हातात घेतात. चांगदेव भट्ट देवाच्या सोबत होते, जेवतानी सोबत होते, चांगदेव भट्टाच्या खांद्यावर हात ठेवायचे. तसं एखादा व्यक्ती देवाच्या इतक्या जवळ जातो, देवाचा होऊन जातो, झोपतानी सुद्धा देवाजवळ झोपतो. जैसे नागदेव भट, जैसे नागदेव भट, नागदेव आचार्य कसे घडवले मडवले,
नागदेवाच्याला झोपायचे ना, डोळ्यामध्ये पाणी फेकायचे, ते उठ भोग कर, चिंतन कर, स्मरण कर. इतके घडवले, मळवले, इतके योग्य केले, नागदेव आचार्य केले, आचार्य पद देण्याच्या योग्य केले. कोणाला देता नसता आलं का पद? नागदेव आचार्य. पण नागदेव आचार्यालाच का दिलं? नागदेव आचार्य तितके योग्य होते मित्रांनो, तितकी योग्यता लागते. अशा प्रकारे नाम प्राप्ती ते करी, अशा प्रकारे आपण प्राप्तीला जाऊ शकतो.